भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय। त्याकरता या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं। वारंवार कुठंही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे। महाराज देवाकडे तर जायचंय, जगाच्या चालक मालकाची भगवंताची तर भक्ती करायची, पण नेमकं कोणत्या देवाकडे जावं, कोणत्या देवाची भक्ती करावी? कीर्तनात बसलेले एखाद्याला सहज जर प्रश्न विचारला, जगाच्या पाठीवर देव किती, तर तुम्ही आम्ही किती सांगणार आहेत? माझ्याशी बोलत चालायचं, किती देव आहेत? 33 कोटी। मग बरोबर आहे, मग जगाच्या पाठीवर 33 कोटी देव असताना नेमकं कोणत्या देवाकडे जायचंय, कोणत्या देवाची भक्ती करायची? अहो माणसाचं तेवढं आयुष्य सुद्धा नाही, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालो तो पिडा रोग क्षय, आणि काय भजनासी उरले ते पाहिजे। मनुष्याचं तेवढं आयुष्य नाही, एवढे देव आहेत, मग नेमकं देवाकडे कोणत्या जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? महाराज सांगतात, आपुला तो एक देव करूनी घ्यावा आणि तेने विना जीवा सुखनो। हे एकच कोणचा तरी देव आपलासा करा, त्या देवाकडे जा आणि त्या देवाची भक्ती करा। मग एकच देव आपलासा करून घ्यायचा आहे, मग कोणत्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? महाराज सांगता, जीवनामध्ये आलात ना तर पंढरीशी जारे, आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उत्ता वेळ। महाराजांनी जर जायला कुठं सांगितलं असेल तर पंढरपूरला जायला सांगतात। का बरं पंढरपूरला जावं? पंढरपूरला जाण्याचं कारण काय? तर महाराज अजून पुढे जाऊन सांगतात, महाराज सांगतात, ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर आणि ऐसा विठेवर देव कोठे। विठेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला जर कुठं भेटत असेल तर ती फक्त पंढरपूरला आहे। त्याच्यामुळं महाराज सांगतात, जीवनामध्ये आलात ना, जायचं जर कुठं असेल तर ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं। वारंवार सांभाळणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे। निस्वार्थ सांभाळणारा देव आणि स्वार्थपोटी सांभाळणारे तुम्ही आम्ही, अजन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंती हे काळाचे नाही कुणी, अंतकाळीचं कुणीच नाही, बहीण कोणाचा, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सखे सोयरे। निस्वार्थ सांभाळणारा हा जगाचा चालक मालक भगवंत आहे आणि स्वार्थपोटी सांभाळणारे हे संसारातले प्रपंचातले। त्याच्याकरता महाराज सांगतात, जायचं जर कुठं असेल तर जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं। महाराज देवाकडं तर जायचंय, जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडं तर जायचंय, पण नेमकं देवाकडे जायचंय, देवाला आम्हाला आपलंसं करून घ्यायचंय। काय लागत असेल? काही लागत नाही, धनही लागत नाही, श्रीमंतीही लागत नाही, ज्ञानही लागत भावाची कारण, आणि तुका म्हणे आन विठोबाची। देवाला जर काय पाहिजे असेल तर धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही, काही लागत नाही। मनामध्ये भाव ठेवा, मनामध्ये निष्ठा ठेवा। मनामध्ये जर भाव असेल आणि मनामध्ये जर निष्ठा असेल तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा। मला सांगा, रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काही उपयोग आहे का हो? मनामध्ये जर निष्ठा नसेल, श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही। एक वाक्य सांगतो ऐका, ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए। ऐका, हाँ, ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहाँ भी जाए वह मंदिर बन जाए। अशी जर निष्ठा असेल ना, अशी जर श्रद्धा असेल ना, तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं। अर्थातच रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काही उपयोग नाही। धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही। भगवंतांनी फार गोड श्लोक सांगितलाय, त्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात, गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रयागी इदिकल्पवासी, यज्ञायु तुमीरु सुवर्ण दानम गोविंद नामनात न भवे ततुल्य वेगम। भगवंत सांगतात, गोकोटी दानम, गो म्हणजे काय? गो म्हणजे गाय। महाराज सांगतात, भगवंत कोटी जरी गायी दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही। गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी विकल्पवासी, यज्ञायु तुमीरु सुवर्ण दानम। किती जरी यज्ञ केले, मिरू पर्वत एवढं जरी दान केलं, किती जरी सुवर्ण दिलं तरी घरामध्ये सुख येणार नाही। घरात जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागल? तर महाराज सांगतात, गोविंद नामनात न भवे ततुल्य वेगम। त्या गोविंदाकडे जावं लागल, त्या जगाच्या चालक मालकाकडे जावं लागल, त्या भगवंताकडे जावं लागल, त्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला भजावं लागल। त्याच्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा होणार नाही। धन नकोय, श्रीमंती नकोय, पैसा नकोय, या देवाला काही लागत नाही। धनानं, श्रीमंतीनं, पैशानं जवळ येणारे तुम्ही आम्ही,
धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येणारा हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. त्याच्याकरता मनामध्ये भाव ठेवावा लागतो, निष्ठा ठेवावी लागते आणि प्रेम ठेवावं लागतं. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही. लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाहीत महाराज. असंच एका गावाला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी जेवायला बसलो. माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला आणि एक जण चपाती वाढायला आला. तुमच्याकडे चपाती म्हणतात का पोळी म्हणतात? चपातीच म्हणतात ना, कारण प्रत्येकाची भाषा अगदी वेगवेगळी असते बघा. मी सुद्धा जालना जिल्ह्यातला आहे पण राहायला पुणे जिल्ह्यात आहे, त्याच्यामुळे विचारायलो, बाकी काही नाही बघा. नाही तर प्रत्येकाची भाषा वेगवेगळी. जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते. कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना. म्हणजे माझी भाषा कळते, बाकी काही नाही. नाही तर अगदी प्रत्येकाचे नियम लय वेगवेगळे असतात बघा. आता आमच्या तिकडं महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळ एका रांगेत, पुरुष मंडळ एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का? येतात ना. पण आमच्याकडे रिकाम्या हातांना नाही येत बरं. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. बया म्हणतात महाराज तर पैसे मागायला सोबत काहीच आणलं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी मणी घेतो. अहो असंच एका कीर्तनामध्ये म्हणलो मी मणी घेतो. एका बाईनं मला काळे मणी दिले का आता हानू घ्यावा का? लई वाकडं चालतं तू महाराज. काही जण, एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे, ते मला काय, ते मला तुझ्याकडे गरम काय, ते मला चाय नाही ना म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला पुरी भाजी नाही ना म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते मला उताप पाय नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला जर राग आला आणि रागाच्या भरात म्हणला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला. इस्तू मला घेऊ लगेच कसं करतो आणि प्लेट इस्तू ह्यानं एक प्लेट इस्तू आणला ठेवला त्याच्या पुढं. ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्ताला चिथिलीन वडीत निघून गेला. बघा किती वाकडं चालतं. काय करायचे सांगा बरं, इकडे लक्ष द्या. विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला आणि एक जण चपाती वाढायला आला. चपाती वाढायला आला आणि शेजारी बसलेला कसं करतो, वाढ महाराजाला भेटत नसते वाढ. म्हणजे माझ्या घरी मी काय गाजऱ्या गोत खातो का काय का काय काय मिळच लागत नाही हो. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं. ऐका, प्रेमानं जग जिंकता येतं, त्यात काहीच नवल नाही. प्रेमानं जगाच्या बापाला सुद्धा जिंकता येतं, त्याच्या फार मोठं नवल आहे. देवाला भगवंताला जर काय लागत असेल तर मनामध्ये भाव लागतो, निष्ठा लागते, प्रेम लागतं. प्रेमानं भावानं निष्ठेनं देवाला जवळ करता येणार आहे. ज्ञान धन श्रीमंती पैसा भेटत राहणार आहे हे काही कामाचं नाही. जेवणामध्ये ज्ञान भरपूर आहे पण अहंकाराचं आहे. कोड फुटलेल्या माणसाचं गोरं पण आहे. महाराज सांगतात हे नको, याला प्रमाण आहे. कोडी याचे गोरे पण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातंय म्हणे. महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे वाचते. मला सांगा, लवाळ राहतं, लवाळ वाचतं, पण कशामुळं? अजून पुढे जाऊन महाराजांनी सांगितलं, नम्र झाला होता तेने कोंडिले आनंदा. लव्हाळ्याकडे जर बघितलं तर नम्रता आहे म्हणून राहतं. या जगामध्ये ज्ञान भरपूर असू द्या पण ज्ञानाला जोड कशाची असावी? भक्तीची जोड असावी. महाराज सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती जर नसल, प्रेम जर नसल तर देवा हे ज्ञान आमच्या काहीच कामाचं नाही. देवा हे ज्ञान आम्हाला नकोय. माझ्याशी बोलत चालायचंय. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यात जर नसल, काय मीठ चव लागेल का? अजिबात नाही. महाराज सांगता, तुका म्हणे अन्न आणि जात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यामध्ये जर लवण नसल तर चव अजिबात लागणार नाही. अर्थातच ज्ञान भरपूर आहे पण त्या ज्ञानाला जोड भक्तीची असावी लागते. जोपर्यंत ज्ञानाला जोड भक्तीची नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनातलं ज्ञान गोड लागत नाही. ज्ञान हे काही कामाचं नाही म्हणे, अहंकाराचं आहे. जीवनामध्ये ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पण मनुष्याला 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणच्या ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजावं. जीवनामध्ये जगाच्या चालक मालकाला प्रेम लागतं, भाव लागतो आणि निष्ठा लागते. महाराज सांगतात, थोर प्रेमाचा भुकेला प्रेम सुख दे, प्रेम सुख दे आणि प्रेमाविन नाही समाधान. देवाला भाव लागतो, प्रेम लागतं. आम्हाला कळालं देवाकडे जायचंय, जगाच्या चालक मालकाकडे जायचंय, भगवंताकडे जायचंय. त्याची भगवंताची नामचिंतन करायचंय. देवाला सुद्धा आम्हाला आपलंसं करून घ्यायचंय. मग देवाकडे जायला वेळेचं बंधन आहे का, काळाचं बंधन आहे का, वयाचं बंधन नाही. वेळेचंही बंधन नाही, काळाचंही बंधन नाही आणि वयाचंही बंधन नाही. इथे येण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे. यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळ अशी येथे आहे अधिकार. आणि कलियुग उद्धार हरीच्या नामे. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कामामध्ये काम करा आणि काहीतरी राम राम म्हणा. याला वेळेचं बंधन नाही आणि काळाचं बंधन नाही. आता या वयात मी कीर्तन करतो, ऐका हा, या वयात मी धोतर घालतो तर मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात, महाराज या वयात, कारण मी दिसायला बारीक आहे आणि मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. दादा खरं सांग बरं, मी महाराज म्हणून वाटतो का? नाही. मग पोत्राच आहे का असं काही म्हणतो का रे बाबा? महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही हो.
काय 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 माणसं वजनदार असतात. तो लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. तिच्या घरामध्ये चोर घुसले. कशाला मराय जावा का घरात चोर आहे ना सांगा बरं. घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. बाईला जाग आली. एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून स्वतःच्या पोराला म्हणली, पप्या जाय पटकन म्हणली पोलिसाला बोलून आण. तो बाहेर गेला आणि परत मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर म्हणला, मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला, माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात बघा. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळं माझं तर वजनच पडत नाही बघा. इकडे लक्ष द्या. विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य हे होतं माझं, वयाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही आणि काळाचं बंधन नाही. कशासाठी? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. पण महाराज हे मन आहे ना, एवढं मन चंचल जपळ आहे, या मनाला जायला नेला कुठल्या प्रकारचा वेळ जाता येताना लगे चपळ जाता येता न लगे वेळ. ह्या मनाला जायला न्यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. हे मन आज ह्या देवापाशी तर उद्या दुसऱ्या देवापाशी. मन एका जाग्यावर राहत नाही, मन स्थिर राहत नाही. एवढं मन चंचलन चपळ आहे. आता माझ्याशी बोलायचं आहे, ऐका. आपल्या गावावरनं पुण्याचं अंतर किती किलोमीटरचं असेल? किती आहे? 350 किलोमीटरचा. मला सांगा, पुण्याचं अंतर आपल्या गावावरनं 350 किलोमीटर आहे. बसने जर जायचं म्हणलं तर किती तास लागतील? 8 तास. 7 ते 8 तास लागणार आहे. आपल्या स्वतःच्या गाडीनं जर जायचं म्हणलं तर किती तास लागणार आहे? 4 ते 5 तास लागणार आहेत. आणि विमानानं जायचं जर म्हणलं तर किती तास लागतील? अर्धा तास. बरोबर ना? अर्धा तास लागल. तुम्ही म्हणता महाराज आपल्या गावात विमानतळच नाही, विमानतळाची कशाला गप्पा हाणता? गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या गावात विमानतळ होणार आहे बरं. लबाड बोलणार नाही. नारदाच्या गादीवर आहे मी, खोटं कशाला बोलू? आपल्या गावामध्ये विमानतळ होणार आहे. पण कधी सांगू का? मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर. आता तुमच्या हातात आहे मला करायचे का नाही, इकडं लक्ष द्या. मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आपण विमानतळ आणू सुईन नाही या गावामध्ये. इकडं लक्ष द्या, ऐका. माझा विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. आपल्या गावावरनं पुण्याचं अंतर 350 किलोमीटर आहे. बसनं जर जायचं म्हणलं तर 7 ते 8 तास लागणार आहे. गाडीनं जर जायचं म्हणलं तर 4 ते 5 तास लागणार आहे. विमानानं जर जायचं म्हणलं तर अर्धा तास लागतो. पण माणसाचं मन एवढं चंचलन चपळ आहे, या मनाला जायला न्यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. कीर्तनात बसल्या बसल्या मन अख्खं पुणे फिरून येतं. त्याच्यामुळं महाराज सांगतात, बहुत चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. जीवनामध्ये जीवन जगत असताना भगवंताच्या चरणाशी मन लावायचंय. आणि एकदा भगवंताच्या चरणाशी जर मन लावलं तर पुन्हा नंतर महाराज सांगतात परत माघारी येत नाही. फक्त त्याच्याकरता काय करावं लागल तर एकदा ह्या भगवंताच्या चरणाकडे जा, एकदा ह्या भगवंताचं चरण बघा. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखील या. भगवंताचं चरण बघितलं महाराज सांगतात, भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद. आता एवढा दूरचा मी प्रवास करून आलेलो आहे. पण इथं आल्याच्या नंतर एवढं गोड अशा प्रकारचं एवढं वातावरण बघितलं. गुरुजी तात्या वगैरे सगळे मंडळी बघितले. जीवनामधला सगळा सीनभागच निघून गेला. भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद. कशामुळं? फक्त तुमचे चरण देखील या. भगवंताचं चरण बघा. तुमचं आमच्या जीवनामध्ये जे मन आहे ना, हे मन पुन्हा नंतर भगवंताच्या चरणाशी लागल्याच्या नंतर परत माघारी येणार नाही. त्याच्या
भगवंताच्या चरणाशी एकदा जर काय मन लागलं तर ते मन तिथं स्थिर होतं, परत पुन्हा नंतर माघारी येत नाही. त्याच्याकरता महाराज सांगतात या देवाकडं जावं, या जगाच्या चालक मालकाकडं जावं, या भगवंताकडं जावं. निस्वार्थ सांभाळणारा हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. स्वार्थापोटी सांभाळतात तुम्ही. आम्ही एक वाक्य सांगतो ऐका. 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. ऐका हा. 8 दिवस डॉक्टरनं सांभाळत. 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलं. 5 लाख ऐकलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले काय हो बाबा, पैशामुळे रडता का? बाबांनी दिलेलं उत्तर आहे. बाबा म्हणले मी पैशामुळे नाही रडत. डॉक्टर म्हणले एवढा तोला मोलाचा जीव जगाच्या चालक मालकांना भगवंतांना दिलेलं वाचवलाय, मग तुम्ही रडता कशाला? बाबांनी सांगितलं 8 दिवस तुम्ही मला सांभाळत, 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. वाक्य फार गोड आहे का? 8 दिवस तुम्ही मला सांभाळत, 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. जगाच्या बापानं मला 80 वर्ष सांभाळलं, पण अजून 1 रुपया सुद्धा बिल नाही मागितलं. ऐका, वारंवार कुठेही कधीही केव्हाही निस्वार्थ सांभाळणारा जर कोण असेल ना, तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. त्याच्याकरता महाराज सांगता जीवनामध्ये आलात ना, भगवंताकडे जायचं. एकच कोणता तरी देव आपलासा करून घ्या. नाही तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर काही असेल तर नुसतं दुःखच दुःख. एरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसाने. प्रत्येकाच्या मागे जीवनामध्ये दुःख आहे. तुम्हाला आम्हाला सुखी राहायचं असेल, तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये जर समाधानी जर व्हायचं असेल, तर याच्याकरता भगवंताला आपलंसं करून घ्यावं लागेल. एक वाक्य लक्षात ठेवा. काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे, काहींच्या जीवनामध्ये सुख आहे. देवावरती भगवंतावरती कधीच नाराज होऊ नका. मी सुरुवातीला सांगितलं केले कर्म झाले त्याची भोग आले. माणसानं कर्म करत असताना चांगलं करावं. एखाद्या वेळेस जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला मला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म, मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. त्याच्याकरता कर्म करत असताना चांगलं करावं. चांगल्या कर्माचं चांगलं फळ आहे आणि वाईट कर्माचं वाईटच फळ आहे. माणसानं कर्म करत असताना जीवनामध्ये चांगलं करा. जगत असताना असं जगावं की गेल्याच्या नंतर सुद्धा 4 माणसाने आधारण नाव घेतलं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, गेले दिगंबर ईश्वर विभूती. असं जगावं की गेल्याच्या नंतर 4 माणसाने आधारण नाव घेतलं पाहिजे. या जगण्याला खरा अर्थ आहे. मनुष्याचं जे आयुष्य हे फार छोटं आहे. आज आहे तर उद्या नाही. घास हातात आहे, घास तोंडात आहे. घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. सत्ता कोणाच्या हातात आहे तर देवाच्या हातात आहे. वृक्षाची आहे पाणी हाले ज्याची सत्ता. वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर हातात कोणाच्या असेल तर देवाच्या हातात आहे. देवानं अवतार कशासाठी घेतला लक्षात ठेवा. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार जर घेणारा जर कोण असेल तर हा देव आहे. हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. देव असो, संत असो, अथवा तुम्ही आम्ही असो, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाचा एक धंदा ठरलेला असतो. तसा देवाचा धंदा आहे. कोणचा? घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारी. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन भक्ताला पायापाशी ठेवून दुर्जनाचा नैनाट करणं हा जर धंदा जर कोणाचा असेल तर हा धंदा देवाचा आहे. हा धंदा जगाच्या चालक मालकाचा आहे. हा धंदा भक्ताचा आहे. एक उदाहरण सांगतो लक्षात ठेवा. भक्ताला सांभाळणं हा धंदा देवाचा आहे, जगाच्या चालक मालकाचा आहे. भागवत कथेमध्ये एक सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. आपल्या गावात भागवत कथा चालू आहे ना. भागवत कथेमध्ये एक सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. ऐका. गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेला आणि गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेल्याच्या नंतर नकर म्हणजे मगर, त्या मगरीनं त्या गजेंद्र नावाच्या हातीचा पाय धरला. मगर काही पाय सोडत नव्हता. गजेंद्र विनवणी करत होतं पाय सोडण्यासाठी. सगळं कुटुंब विनवणी करत होतं पाय सोडण्यासाठी. मगर पाय सोडत नाही. सगळं कुटुंब निघून गेलं. शेवटी बायको राहिली. बायको तर बायको असते. बायको 4-5 दिवस राहिली आणि बायको सुद्धा म्हणली मला सुद्धा जावं लागल. शेवटी बायको सुद्धा निघून गेली. गजेंद्र नावाचा हत्ती एकटाच राहिला. काय करावं? समोरच एक कमळाचं फुल होतं. कमळाचं फुल सोंडीनं तोडलं, देवाला अर्पण केलं. सांगितलं देवाला, देवा जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहेस. एवढ्या दिवसापासून तुझा भक्त संकटामध्ये पडलाय, पण अजून सुद्धा वाचवायला आला नाहीस. अरे नुसतं म्हणण्यासाठी का धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, नुसतं म्हणण्यासाठी का धर्म रक्षाव या अवतार घेसे, नुसतं म्हणण्यासाठी का घेऊन चक्र कदा हाची धंदा करीतो. एवढ्या दिवसापासून भक्त तुझा संकटामध्ये पडलाय, पण अजून सुद्धा वाचवायला आला नाहीस. अरे देवा नेमका गुंतलास तरी कुठं? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लावलेल्या दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. जगाच्या चालक मालकाला भगवंताला गजेंद्र नावाचा हत्ती बोलवत होता आणि जगाच्या चालक मालकानं भगवंतानं गजेंद्र नावाच्या हत्तीला वाचवण्यासाठी अवतार घेतला. ही ताकद जर कोणामध्ये असेल तर ही ताकद भक्तामध्ये, पण भक्त सुद्धा तसा असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा सोधर्म निर्धार हे वरम चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास. ऐका, भक्त तसा असावा, भक्ताचा भाव निष्ठेचा असावा. निष्ठा सांगत असताना अनेक निष्ठा सांगितल्या. गुरुनिष्ठा आहे, पतिनिष्ठा आहे, स्वामीनिष्ठा आहे, देवनिष्ठा आहे, भक्तनिष्ठा आहे. वाक्य लक्षात ठेवा. गुरुनिष्ठा जर कोणाची बघायची असेल तर माऊली ज्ञानोबारांची बघावी.
पतिनिष्ठा जर कोणाची बघायची असेल तर सीता मातेची बघावी, भक्तनिष्ठा जर कोणाची बघायची असेल तर गंधमादन नावाच्या वानराची बघावी, धर्मनिष्ठा जर कोणाची बघायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची बघावी, आणि आपल्या हा मराठ्यावर निष्ठा जर कोणाची बघायची असेल तर मनोज जरांगे पाटलांची बघावी। इथं मला कुठल्या प्रकारचं इथं जातीवाद वगैरे करायचं नाही, मला बॅनरवर फोटो दिसला त्याच्यामुळे मी बोलतोय, आणि योगायोगानं निष्ठेचा विषय आला म्हणून मी सांगतोय। काय माणसाची निष्ठा व मराठा समाजावरती, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही, रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी झटणारा, ह्या मराठा समाजासाठी झटणारा एकमेव व्यक्ती जर कोण असेल तर त्यांचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे। कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही दडलेला, कुठल्याच प्रकारचा स्वार्थ न बघून निस्वार्थ सेवा करणारे हे तुरळक माणसं, क्वचित माणसं कुठंतरी बघायला भेटतात। जीवनामध्ये अशा माणसाला कधीतरी प्रोत्साहन देत चला। तरुण मंडळी गावामध्ये जर कार्यक्रम जर करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देत चला, तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, बस बाकी काही नाही। तुमचं त्यांना काही लागणार नाही, तुमचा जर पाठीशी आशीर्वाद जर असेल ना तर याच्यापेक्षा अजूनही तोला मोलाने कार्यक्रम करायला बसले त्या तरुण मंडळीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। काय सुंदर निवेदन आहे महाराज, काय अट्टहास आहे। एवढं अट्टहास जर कशासाठी केला असेल तर याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय। आणि आजचं जे कीर्तन हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी तरुण मुलांसाठी, वयवृद्ध मंडळीला ज्येष्ठश्रेष्ठ मंडळीला मी कीर्तन सांगावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाहीये। त्याचं कारण आहे माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी बालक, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातलं एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनीत टाळ घेऊन उभं राहावं, म्हणून हे माझं बालकाचं कीर्तन आहे। अरे कुठंतरी काहीतरी कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय। माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे। आता सध्याच्या काळात माणसामध्ये माणुसकी राहिली नाही, घराघरामध्ये दारादारामध्ये भावाभावामध्ये वैर चाललाय, दारादारामध्ये भावाभावामध्ये भांडणं चाललेली आहेत। एकत्रित येण्याचं एकमेव ठिकाण जर कोणचं असेल तर हा धर्ममंडप आहे। 8 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे हे एक गॅरेज आहे, इथं आलेल्या गाड्या बिघडत नसतात, इथं बिघडलेल्या गाड्या नीट होतात। इथं कधीतरी येत जा, इथला कधीतरी आनंद घेत जा, पण इथं येणंही कोणाच्या नशिबामध्ये नाही, याला मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं आणि काहीतरी भाग्य असावं लागतं। साधू संतांचा देवाचा कृपाशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी असावा लागतो। एक वाक्य सांगता का, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं। ऐका हा, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं, इस धर्म मंडप में वही आते हैं जिसका परम भाग्य होता है। अरे ज्याचं भाग्य तेच इथं येणार आहे म्हणले भागी माणूस आहे, इथं कधीच येत नाही, इथं येण्यासाठी भाग्य ठेवावं लागतं। इथल्यासारखा आनंद, इथल्यासारखी माझ्या दुसरीकडे कुठं नाही। त्याच्यामुळे महाराज सांगतात हा सुख सोळा स्वर्गी नाही, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा। आनंद घेता आला पाहिजे आणि आनंद पचला बी पाहिजे। आनंद पचाय काय लागते माहिती आहे का, ताकद लागते, ताकदीशिवाय आनंद पचत नाही। उदाहरण सांगताय का, आमच्या गावामध्ये एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली आणि बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगताना आजी मरत्यान का, तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाच्या, काळजी करू नका म्हणले। गावच्या कोतवालकडे गेले, गावचा कोतवाल हुशार, गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता। आजी म्हणल्या लागू शकत नाही। कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर। आजी म्हणल्या आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षात झाले, लॉटरी लागणच कशी। कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता। आजी म्हणल्या बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मेला। सांगा आनंद पसला का नाही महाराज। आनंद पचण्यासाठी सुद्धा काय असावी लागते तर ताकद असावी लागते, ताकदीशिवाय आनंद पचत नाही। नाचावं माणसानं पण कीर्तनात नाचावं, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगे। इथं नाचण्याचा आनंद कधीतरी घ्या, इथं नाचण्याचा आनंद दुसरीकडे कुठंच नाही महाराज। सगळ्यात आनंद इथं नाचायचा आहे, त्याच्यामुळे इथं कधीतरी यावं आणि इथं कधीतरी नाचावं। एक वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे। ऐका हा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे। लग्नामध्ये जे नाचतात ते नवरदेवावर लईच प्रेम आहे म्हणून नाचतात का, टाकलेली जिरत नाही म्हणून। हा कशामुळं, टाकलेली जिरत नाही म्हणून ना। ऐका हा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे। त्याच्यामुळं नाचावं माणसानं, घेवा इथला कधीतरी आनंद। असं एका गावाला कीर्तन गेलो, एवढे चोपदार नसले, एवढे चोपदार नसले तात्या, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती। घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणली का हो लईच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तनकारावर प्रेम होतं का कीर्तनावर प्रेम होतं। चोपदार म्हणले बाई सांगूच का, बाई म्हणली पटकन सांगा। चोपदार म्हणले खरंच सांग का, बाई म्हणली पटकन सांगा।
चोपदार म्हणले कीर्तनावर प्रेम नव्हतं आणि कीर्तनकारावर प्रेम नव्हतं. मग बायको म्हणले नाचत का होते? चोपदार म्हणले कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात झुरळ घुसलं, मला कीर्तन संपुष्ट निघलं नाही म्हणून उड्या हानीत होतं. म्हणजे बाकी काही नाही. बघा इकडे लक्ष द्या. नाचावा माणसानं, आनंद घ्यावा. इथल्यासारखी मजा, इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही. जीवनामध्ये कुठली जरी गोष्ट करायची असेल, कुठलं जरी कार्य जर करायचं असेल ना, तर निष्ठा ठेवून करावं. निष्ठा ठेवून करावं. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलांनी हातामध्ये घेतलंय काय पाहिजे तर माझ्या मराठा समाजाला मराठा आरक्षण पाहिजे, मराठा आरक्षण पाहिजे. आणि चिंता करायची काहीच गरज नाही, मराठा आरक्षण भेटणारच आहे. महाराज भगवंताच्या चरणी, माऊली ज्ञानोबारांच्या चरणी मागणार आहे. एवढे तुम्ही आम्ही सर्वजण जर निष्ठा ठेवत असेल, एवढे तुम्ही आम्ही जर कुठल्या प्रकारचा स्वार्थ न बघून जर एवढं सुंदर अशा प्रकारचं जर कार्य करत असेल, तर काय झालं मराठा आरक्षण नाही भेटायला? भेटणारच. याच्याकरता फक्त धीर सोडू नका माणसाने. जरांगे पाटलांनी एवढा अट्टहास केलाय आणि सकल मराठा समाज, प्रत्येकाला वाटत होतं एकत्रित येणार नाही, एकत्रित येणार नाही, पण सकल मराठा समाज एकत्रित आणून दाखवलाय पाटलांनी. लक्षात ठेवा. एवढा लाखोने कोट्यावादीनं सकळ समाज एकत्र मराठा समाज आणणारा जर एकमेव व्यक्ती जर कोण असेल तर साधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. महाराज साधारण काय मागं काही नाही, धनाची लालूच नाही, श्रीमंतीची लालूच नाही, कुठल्याच प्रकारची नाही, निस्वार्थ. आणि प्रत्येक गोष्ट काही जरी करत असेल तर प्रत्येक समाजापासून लपून कुठलीच गोष्ट ठेवत नाही. सगळ्या मराठा समाजाला दाखवून ती गोष्ट करतायत. विषय माझा इथून बाजूला गेलेला. मी सांगत होतो निष्ठा असावी कुठली जरी गोष्ट करायची जर असेल तर. जगाच्या चालक मालकाला, भगवंताला आपलंसं करायचंय, निष्ठा ठेवावी. भगवंतावरती निष्ठा जर असेल ना, तर जगाचा चालक मालक सहज आपला झाला म्हणून समजा. देवाला काही लागत नाही. भक्तनिष्ठा कोणाची बघायची असेल तर रामायणामध्ये प्रसंग आहे, गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा बघा. काय निष्ठा होती महाराज गंधमादन नावाच्या वानराची? ऐका. ज्यावेळेस युद्ध चाललं होतं, त्या युद्धामध्ये कुंभकर्णाने त्या वानराला हातामध्ये धरलं आणि वानर त्याला सांगू लागला, ऐक रे, कशाला धरलंयस? काय धरण्याचं कारण आहे? कुंभकर्ण त्याला बोलू लागला, वाचणं ही माझ्या हातात आहे, मारणं ही माझ्या हातात आहे, जीवनदान देणं ही माझ्या हातात आहे. सांगून टाक आजपासून रावणाचा जर म्हणला असता तुला मी जीवनदान देऊ शकतो. वानर होता, वानर गंधमादन नावाचा वानर होता. वानरानं दिलेलं उत्तर आहे. वानर म्हणला, ऐकरे कुंभकर्णा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा, उत्तर फार गोड ऐका, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं, याला म्हणायचं भक्तनिष्ठा. भक्तनिष्ठा जर कोणाची असेल तर गंधमादन नावाच्या वानराची भक्तनिष्ठा होती. धन श्रीमंती पैसा काही कामाला येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत धन श्रीमंती सोबत येणार नाही. रावणाकडे सोनं धन श्रीमंती भरपूर होती. विचार करा, आपण घरात सोनं ठेवतो, त्याची लंका सोन्याची होती. एवढं धन, एवढी श्रीमंती, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका. त्याच्या ज्ञानाचा विचार करायचा झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण, 4 खंड पाडणारा रावण. एवढा विद्वान, एवढी श्रीमंती त्याच्याकडं. पण ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस 1 कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवट तुकोबारायांनाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असताना, एवढी संपत्ती असताना तो जर 1 कवडी सोबत घेऊन गेला नसल तर तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? ऐका, रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. ऐका हा, रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला सोनं भरपूर आहे पण संस्कृतीने एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृतीने एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटला, या भारत देशात सोनं सुद्धा आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. याच भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. अरे काय माझ्या भारत देशाची संस्कृती आहे का? भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका हा, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणे ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. नवल काय, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय. आणि एवढा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायला बघायला भेटतोय. याच्या पलीकडं काय मोठं भाग्य पाहिजे महाराज. आनंद आहे, इथला आनंद.